बातमी आहे। यंदाच्या ऊस गाळप हंगामाची तारीख निश्चित करण्यासाठी राज्यपालांनी काल मुंबईत एक बैठक बोलावली होती। राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली आहे। या हंगामात साखर उत्पादनातही किमान 40% घट होऊ शकते असा अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे। आणि अतिवृष्टीमुळे यंदा मुळातच ऊस उत्पादन कमी असल्यामुळे कारखानदारांसोबतच शेतकरीही अडचणीत असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलंय। आम्ही समितीच्या समोर 25 तारीख प्रस्तावित केलेली आहे आणि जवळजवळ राज्यातल्या 162 साखर कारखान्यांनी ऑनलाईन पद्धतीने आमच्याकडे परवान्यासाठी मागणी केली आहे आणि आज अखेर आम्ही 105 साखर कारखान्यांना परवाने पण दिलेले आहेत। आत्ताच्या तारखेपर्यंत 99.04% म्हणजे एवढा FRP दिला आहे। त्याच्यामुळे फार थोडे कारखाने 10 कारखान्यांच्या बाबतीमध्ये FRPचा प्रश्न प्रलंबित आहे आणि त्यांना आम्ही अद्याप परवाना दिलेला नाही। त्यांच्या सुनावणी घेऊन त्या मधल्या काळामध्ये जर त्यांनी FRP दिला तर त्यांनाही परवाना देण्यात येईल। संपूर्ण देशभरामध्ये ऊसाचं आणि साखरेचं उत्पादन घटणार आहे, त्यामुळं हळूहळू बाजारातले भाव साखरेचे थोडे वाढतील किंवा स्थिर राहतील। जर सरकारनं साखर आयात होऊन दिली नाही तर साखर कारखान्यांना ऊस उत्पादकांना भरीव अशी मदत ऊसाची किंमत द्यायला काहीच अडचण येणार नाही। दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांचं महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं तर महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। दुष्काळामुळे झालेलं आहे, अतिवृष्टीमुळे झालेलं आहे, महापुरामुळे झालेलं आहे। एकरी उत्पादन घटलेलं आहे, मात्र खर्च व्हायचा तेवढाच झालेला आहे। त्यामुळं ऊसाचा भाव वाढवला तरी सुद्धा शेतकऱ्यांना ते परवडण्यासारखं नाही।